विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट काय? 100% आहे. टार्गेट काय? सीओईपी सारखं कॉलेज आहे. आणि टार्गेट काय की बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा चांगले मार्क पाडायचे आहेत. मग इथं लिहिलंय मी सह्याद्री पॅटर्न. ऍक्च्युली ना पॅटर्न हा शब्द म्हटला की लगेच आठवतो लातूर पॅटर्न. सिरियसली मी जेव्हा 10वी ला होता तेव्हा मी तो पहिला शब्द ऐकला, लातूर पॅटर्न. काय पॅटर्न होतं सांगू तुम्हाला मी. त्याचं सोडून द्या. आता जे जे सर सापडले तो प्रकरण, तो पॉइंट हा लातूर पॅटर्न नाहीच आहे बरं का बाळांनो. लातूर पॅटर्न म्हणजे नक्की काय होतं तुम्हाला सांगतो. 9th स्टँडर्ड मध्येच ना 9चा सिलेबस पटकन संपवायचा. ओके. आणि 9वीच्या दिवाळीतच 10वीचा अभ्यास सुरू करायचा. बघा. आणि 10वीचा अभ्यास सुरू केला की तोही लवकर संपवायचा आणि फुल लेंथ टेस्ट. सारख्या टेस्ट घेतल्या जायच्या मुलांच्या आणि ऑब्व्हियसली लातूर रिजन मधलीच मुलं टॉप करायची. काहीही गैरप्रकार नव्हता रे बाळांनो. संशय बिलकुल घेऊ नका. ही जी आत्ताची प्रकरणं घडलेत ना, ही सगळी काय म्हणूया आपण, ती मोहमायाच आहे म्हणूया आपण. प्रचंड पैसा आला या बिझनेसमध्ये. पहिला तसं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, मला अजून आठवतं, मी लहान असताना ज्या क्लासला जायचो किंवा जो कोचिंग होतं, तो प्रकार वेगळाच होता. तो प्रकारच वेगळा होता, लक्षात घ्या. आत्तासारखा तो प्रकार नाहीये. मग तर सह्याद्री पॅटर्न म्हणजे काय? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मी माझ्या ऑफलाईनमध्ये या वर्षापासून जो बदल केलाय मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचे रिझल्ट मला मिळणार आहेत. मग बदल काय मी तुम्हाला सांगतो किंवा करायचंय काय ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही ऑफलाईन लेक्चर अटेंड करताय, बरोबर आहे, किंवा ऑनलाईन लेक्चर करताय, ऑफलाईन करताय किंवा ऑनलाईन लेक्चर अटेंड करताय. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की तुमचे जे काय डेली लेक्चर्स असतील, बघा, जे तुम्ही डेली लेक्चर अटेंड करताय ते इन्स्टंटली इन्स्टंटली त्या दिवशीच रिव्हिजन मी करून घेतोय. कसा पॅटर्न आहे, कसं दिवसभरात शेड्यूल आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्हाला फॉलो पण करायचं. म्हणजे पहिल्यांदा काय, जे तुम्ही लेक्चर्स अटेंड कराल ऑनलाईन किंवा ऑफलाईन, लगेच त्याच दिवशी त्याची रिव्हिजन आहे. त्याच दिवशी त्याची रिव्हिजन, त्याच लेक्चरची. बरं, त्याच बरोबर मग आणखीन काय करायचं आहे लक्षात घ्या. अजून काय? मी तुम्हाला सांगतो, रिव्हिजन तर केली आपण. तर दुसरी गोष्ट म्हणजे अगदी अल्टरनेट डेला तुम्हाला टेस्ट द्यायचे. एक्झाम गोल, एक्झाम साइड या वेबसाईट ऍप्लिकेशनवर टेस्ट फ्री नाहीत, पेड आहेत. अरे पण वर्षाचे चार्जेस ₹100, ₹130, ₹150 असे आहेत. मग ते इझी आहे, लक्षात घ्या. म्हणजे डेली तुम्हाला एक टेस्ट घ्यायचा. क्वेश्चन नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकताय. समजा रोटेशनल डायनामिक्स झालाय तुमचा. 5 क्वेश्चन सिलेक्ट करा ना. 10 मिनिटाची टेस्ट द्या रे. टेस्ट द्या खरं. ॲप तुम्हाला टेस्ट सिलेक्ट करून देणार आहे, लक्षात घ्या. बरं, त्याचबरोबर मी माझ्या क्लासमध्ये बोर्डचं प्रिपरेशन डेली करून घेतोय. म्हणजे काय, की अगदी सांगू का, कालचाच विषय घेऊया आपण. तर मी 10 लॉज फिजिक्स मधले एक्सप्लेन केले, जे आमचे ऑलरेडी शिकून झाले, रिव्हिजन घेतली आणि त्याचबरोबर 20 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स घेतल्या. आणि नंतर सांगू का, वायलन वरती जावा. 2021 पासून 2026 पर्यंत 8-9 पेपर अवेलेबल आहेत. कुठलाही पेपर काढून बघा, ह्या 30 प्रश्नामधले 10-12 मार्काला प्रश्न आलेत. मग मला सांगा, इथंच एकेका दिवसात मार्क्स फिक्स होतात ना तुमचे? होत आहेत. मग चला एकदा मला शेड्यूल सांगायचंय तुम्हाला, की आमचं 8:30 ला ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होतं. बघा, थोडासा वेळात सांगतोय. 8:30 ते 10, 10 ते 11:30. 11:30 ते 12 ब्रेक असतो. 12 ते 1:30 पुन्हा लेक्चर असतं. ओके, म्हणजे याचा अर्थ 1:30 पर्यंत लेक्चर. त्याच्यानंतर 2:15 2:15 वाजल्यापासून अगदी 5:30 वाजेपर्यंत होमवर्क, म्हणजेच रिव्हिजन रे. या 3 लेक्चरला जे झाले तेच रिवाइज करायचंय आपण. तेच करायचं, दुसरं काही करायचं नाही. व्हिडिओ लेक्चर नाही, काय नाही, आपल्या बॅच मधलं सुद्धा काही नाही करायचं. बरं, 6 नंतर पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सांगतो, टिपिकल मॅथ्स असू दे, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री, टिपिकल सीईटी रिव्हिजन. होय. मग त्यात मॅथ्स म्हणलं की जेई लेवलचे क्वेश्चन्स, फिजिक्स म्हणलं की फॉर्म्युला रिव्हिजन आलं, केमिस्ट्री म्हणलं की सगळंच आलं. वाय सिरीज आली, लक्षात घ्या आपली. आणि त्याचे हे कधीपर्यंत? 7:30, पावणे 8, 8 पर्यंत. आणि जेवल्यानंतर तर 8:30 रेग्युलर व्हिडिओ लेक्चर्स करणे. रेग्युलर लेक्चर्स म्हणजे आम्ही जे अपलोड करतो ते. आणि त्याच्या नंतरच झोपायचं आहे. पण झोपल्यानंतर नेक्स्ट डे लवकर उठायचं आहे आणि सकाळी 6:30 वाजता स्वयं. स्वयं म्हणजे काय? स्वतः अभ्यास असं नाहीये बाळांनो. आता हे मी समजून घ्या माझं स्पेलिंग. स्वयं फिजिक्स जोशी सर. ओके. म्हणजे तुम्हाला सांगू का, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅकल्टी फिजिक्स मध्ये, म्हणून आपण का म्हणतो ना, एखादा हिरा आहे, डायमंड, तशी गोष्ट आहे, लक्षात घ्या. मग यांना सकाळी 6:30 वाजता लाईव्ह अटेंड करणं. पण कुणी, मी माझ्या क्लासच्या सगळ्याच मुलांना जोशी सरांना फॉलो करून करा असं सांगितलेलं नाहीये. करा पण सांगितलंय, नाही करा पण सांगितलंय. मग करायचं कोणी? की ज्यांचं काय सांगतो, लक्षात घ्या. म्हणजे बघा, एक्सप्लेन करतो.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, मी लेक्चर्स फ्री केलेले आहेत तुमच्यासाठी, लक्षात घ्या. तुम्ही मला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला मी फिजिक्सला हेल्प करणार आहे, केमिस्ट्रीला करणार आहे आणि मॅथ्सला पण करणार आहे. तर करायचंय काय तुम्ही, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्या ऍपला पहिला डाउनलोड करायचंय, सह्याद्री ट्युटोरियल्स. आणि पहिली गोष्ट काय करायची आहे, की पहिल्यांदा जायचंय संघर्ष बॅचवर. कुठल्या बॅचवर? संघर्ष बॅचवर. आणि त्याच्यात रोटेशनल डायनॅमिक्सचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, ते सगळे बघून काढायचे. ते झाल्यानंतर तुम्ही जायचंय न्यूमेरिकल बॅच मध्ये. त्यात रोटेशनल डायनॅमिक्सचे पुस्तकातले सगळे न्यूमेरिकल्स विथ लॉ कॅल्क्युलेशन. पहिल्यांदा तर असे व्हिडिओ आहेत की एकेका न्यूमेरिकलला 20-20 मिनिटं लावलेत मी, फॉर्म्युले परत परत रिवाइज करून घेतले. इथं संघर्षमध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह केले का? केले. न्यूमेरिकल बॅच मध्ये परत केले. आणि त्याच्यानंतर क्रॅश कोर्स. ओके, क्रॅश कोर्स मध्ये 100+ एमसीक्यू सॉल्व्ह करून घेतले. 100+ प्लस त्याची डीपीपी झाली, डीपीपी आणि मग त्याची टेस्ट. आणि हे झाल्यानंतर टेस्टच्या अगोदर मग स्वयंफिजिक्स. मग स्वयंफिजिक्स केव्हा फॉलो करायचं, की जेव्हा हे तुमचं कंप्लीट झालं की जोशी सरांना फॉलो करा. आणि जोशी सरांना मी गेल्या वर्षीपासून फॉलो करतोय. मी इथं सगळ्यांसमोर मान्य करतोय की आमच्या ऑफलाईनचा रिझल्ट खूप इम्प्रूव्ह झालाय सरांच्यामुळे. तसे माझ्या ऑफलाईन फॅकल्टीज तर घेतातच, पण एक एक्स्ट्रा टच मिळतो सरांच्यामुळे. पण या लेवलला गेल्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही आणि डायरेक्टली जोशी सरांचे लेक्चर अटेंड करताय, नाही चालणार, ते नाही चालणार. आणि मी सरांना यावर्षी रिक्वेस्ट केले की गेल्या वर्षी सरांचे एकदम एक्स्ट्रॉन लेक्चर तर होते, थोडंसं स्पीड जास्त होतं. यावर्षी तुम्ही सरांचे लेक्चर्स बघा. सरांनी माझं ऐकलंय की थोडं स्पीड कमी केलं, जेणेकरून सगळ्यांना कळेल असं. तेव्हा तुम्ही लवकर लवकर हे करायचं. मग सर केमिस्ट्री काय, तुम्हाला सॉलिड स्टेट फ्री ठेवलाय. मॅथ्स काय, डिफरन्सिएशन फ्री ठेवलंय. म्हणजे मला सांगा ना, की आमच्या शेड्यूल मध्ये इथं सकाळी 7:30 ते 8, पुन्हा 8:30. अरे सर, तुम्ही काय आम्हाला लाईफ ठेवलंय का नाही? आम्ही एन्जॉय केव्हा करायचा? तुम्ही सांगतो नाही करायचा. आम्ही काय ठरवले सांगतो, आमचा पॅटर्नच काय सांगतो, लक्षात घ्या. गणपतीला सुट्टी नाही. या वर्षी एक दिवसही दिवाळीला सुट्टी नाही. पहिल्या दिवशी पहिली अंघोळ साजरी करा, सण साजरा करा, नवीन कपडे फटाकडे काय असेल ते करा. 10 वाजता क्लासला यायचंय, दिवसभर बसायचंय, दिवसभर. लक्ष्मीपूजन संध्याकाळी आहे, दिवसभर अभ्यास करायचा आहे. आणि ह्याच्याशिवाय हा त्याग सॅक्रिफाईस केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. का मिळेल असं वाटतंय तुम्हाला? चल गणपतीत नाही, गणपती अरे जाऊ दे, मग गणपती म्हणलं ते आलं की दांडिया पण आणखीन. ते 9 दिवस वेगळे, गणपतीचे वेगळे. अरे मग दिवाळी वेगळी, दसरा वेगळा. सणच सण आहेत आपल्याकडे. प्रत्येक सण साजरा करायचा आहे, पण अभ्यास करून. तेही करायचं, हेही करायचं. लाईफ बॅलन्स करायचं, लक्षात घ्या. आता आमच्या शेड्यूल मी तुम्हाला सांगतो. हे जे एवढं स्ट्रिक्ट शेड्यूल आहे ना, क्लिअरली सांगतो, हे सगळं जे शेड्यूल आहे हे इतकं टफ सोमवारपासून शुक्रवारपर्यंत आहे. होय. शनिवारी हाल्फ डेच असतो, लक्षात घ्या. शनिवारी हाल्फ डेच असतो. आणि रविवारी मी काय करतोय माहितीये का? घरीच त्यांना अभ्यास करतात मुलं. हॉस्टेलची इथे करतायत. मग त्यांनाही दुपारचा वेळ मी देणार आहे या संडे पासून. गेल्या रविवारी दिला नव्हता, लक्षात घ्या. मग आता मुद्दा काय, एवढं प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यानंतर, हा पॅटर्न फॉलो केल्यानंतर का नाही तुम्हाला यश मिळणार सांगा? का नाही मिळणार? का नाही मिळणार? मग करायचंय काय सांगतो, लक्ष द्या. इथपर्यंत तुम्ही थांबलाय, माझा व्हिडिओ बघितला इथपर्यंत, धन्यवाद. आणि आता मी काय करतोय, तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्स प्ले स्टोअरवर तुम्ही जायचंय, ऍप डाउनलोड करायचंय. आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर फिनिक्स बॅच, फिनिक्स बॅच आहे, लक्षात घे. हे काय सांगतो, लक्षात घ्या. एका मुलाचा फोन आता, मला तुमची फिजिक्स बॅच लॉन्च करायची. म्हटलं फिजिक्स मी कुठली घेतली नाही, अजून लॉन्च केली नाही. म्हणलं सर ते आहे काहीतरी फिनिक्स. ठीक आहे, फिनिक्स बॅच आहे, लक्षात घ्या बरं. काही याच्या कंटेंट मध्ये जावा. लॉगचे कॅल्क्युलेशनचे फ्री व्हिडिओ आहेत. तुम्हाला लॉग टेबल जमत नाही ना, तर हे 5 फ्री व्हिडिओ बघा. यात मी अजून 2 वाढवणार आहे. ओके, इथं एमएचटी सीईटीच्या याच्यामध्ये 12th मध्ये फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्रीचे एक एक लेक्चर्स फ्री आहेत बरं का. एक एक टॉपिक का फ्री आहे, लक्षात घ्या. एक एक टॉपिक का फ्री आहे. पण तुम्हाला जायचंय कुठं सांगू का? तुम्हाला इथं मी बॅक घ्यायला पाहिजे होता. हा, इथं अजून बॅक घ्यायला पाहिजे. तुम्हाला जायचंय संघर्ष बॅच मध्ये. इथं संघर्ष बॅच आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे एक टॉपिक फ्री केलेत. न्यूमेरिकल बॅच आहे, सगळे व्हिडिओ फ्री ठेवले तुमच्यासाठी. मॅथ्स थेरम बॅच आहे, सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत. फिजिक्स बेसिक, अगदी बेसिक फिजिक्स तुम्हाला करायचं, लक्षात घ्या. सगळे सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेले आहेत. मला माहिती आहे ड्रॉप घ्यायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय. याच्यासाठी मला स्ट्रॅटेजी आणाव्या लागणार आहेत. स्ट्रॅटेजी एकच आहे. आता माने नावाचा मुलगा आहे, मला 100% गॅरंटी आहे की तो हा लेक्चर बघतच असणार आहे. राजाचे कुर्ले साताऱ्यातलं गाव आहे, तिथून 85% पडलेत, पण ड्रॉप घ्यायचं. जेही मग नुकसान झालंय, पण ड्रॉप घ्यायचं फिक्स झालंय. मग त्याचा जेव्हा मला कॉल आला होता, मी त्याला विचारलं की काय, म्हणलं आठवड्यापासून मी अभ्यासाला सुरुवात केली. 1 आठवडा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला सांगू का, त्याचं वाक्य होतं, 1 आठवडा मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर मी कडक भाषेत सांगितलं, विचारलं पहिल्यांदा त्याला, सांगतो की टेस्ट किती दिल्या? म्हटलं सर अजून टेस्ट नाही दिल्या, आताशी सुरुवात केली. मी म्हटलं मूर्खपणा आहे, आताशी सुरुवात कुठे केली? 2 अटेम्प्ट दिले की सीईटीचे, मग ड्रॉप घेतलाय.
याचा अर्थ केलाय अभ्यास. मग म्हणलं सर मग काय करू? फुल लेंथ टेस्ट. म्हणलं सर अजून भीती वाटते. अरे भीती वाटते हाच प्रॉब्लेम आहे. फुल लेंथ टेस्ट द्यायची म्हणून सांगितलंय. फुल लेंथ टेस्ट मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. फुल लेंथ टेस्ट मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. काय माहितीये का समजून घ्या मी काय सांगतो ते बघा. काय आहे माने ड्रॉपर सीईटी मी तुम्हाला सांगतो. मी त्याला फुल लेंथ टेस्ट द्यायला लावली. तो म्हणला सर ओके. आणखीन काय मी एक्झाम गोल घ्यायला लावलं त्यानं. टेस्ट दिली त्यानं आणि त्याचा स्कोर जो आलाय तो आलाय मी तुम्हाला सांगतो 71 आउट ऑफ 271. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का की रॉंग क्वेश्चन 94 आहे. ही सगळ्यात मोठी चूक आहे. ओरडण्याचं कारणच ते आहे. तुम्ही गेस करताय. एकही गेस करायचा नाही. फुल लेंथ टेस्ट असू दे, मॉक टेस्ट असू काय असू दे. गेस करायचं नाहीये तुम्हाला लक्षात घ्या. विदाऊट गेस हा स्कोरच 71 आहे ना. फ्लॉप आहे. कारण सांगतो 94 प्रश्न चुकलेत. करेक्ट फक्त 56 आलेत. गोळ्या मारलेत. मग मी खूपच ओरडल्यानंतर त्यानं सांगितलं, "ओके सर, नाही." मग मी त्याला म्हटलं, "पुन्हा बघ आणि जे तुला क्वेश्चन येत नाहीत, सोडवलेत परी येत नाहीत, ते मला पाठव. डाउट्स पाठव." ओके. येतंय का लक्षात? मग तुम्हाला काय करायचंय? रिझल्ट हवा आहे ना? 100% हवा आहे ना? फुल लेंथ टेस्ट दिल्या पाहिजेत लक्षात घ्या. आपला पॅटर्न फॉलो करायचा लक्षात घ्या. आणि काय आपला पॅटर्न? इन्स्टंट रिव्हिजन, डेली रिव्हिजन, मॉक टेस्ट, फुल लेंथ टेस्ट आणि अभ्यास कुठून करायचा आहे? आपल्या फिनिक्स बॅच मधून. तुम्ही ड्रॉपर असाल तरी फिनिक्स बॅच आहे. नाही आम्हाला सर फिजिक्सची बॅच हवी आहे, केमिस्ट्री बॅच हवी आहे, मॅथ्स हवी आहे. ओके काय हरकत नाही. तशाही बॅचेस मी लवकर लॉन्च करणारच आहे 1-2 दिवसात. पण त्या अगोदर फिनिक्स मधले लेक्चर्स फ्री बघायला सुरुवात करा. टार्गेट मोठं ठेवा. ऑल द बेस्ट.